सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. भरपूर कमेंट अशा येतात की त्यांना घरातल्याच व्यक्तीचा खूप त्रास आहे. तर काही लोकांच्या अशा सुद्धा कमेंट असतात की नोकरी करतो त्या नोकरीच्या ठिकाणात म्हणजे जे कोणी बॉस आहेत त्या बॉसचा खूप त्रास आहे. तर काही लोक असे कमेंट करतात की शेजारचे काही लोक खूप त्रास देतात. अगदी कळत न कळत काही ना काहीतरी रोजचं चाललेलं असतं. तर काही लोकांच्या अशा कमेंट असतात की स्वतः आपण सर्व चांगलं असून सुद्धा समाजात आपल्याला मान सन्मान मिळत नाही, नेहमी आपला काही ना काहीतरी अपमान होत असतो. अशा वागणुकीला खूप त्रस्त झालेले आहेत. असे भरपूर सारे कमेंट येत असतात. ह्या सर्वांचे निरासन मी करणार आहे. पण बघा शेवट काय असतं, कधी कधी आपण सुद्धा आपले कर्म हे चांगले ठेवायचे असतात. तर आता विषयाकडे वळूया. काय करायचंय सांगताय का? जेव्हा तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या घरातलीच एखादी व्यक्ती आहे ती तुम्हाला खूप त्रास देते आणि त्या त्रासाला कंटाळून तुम्हाला काहीतरी उपाय करा असं वाटतं, किंवा तुमचा बॉस किंवा तुमचे शेजारचे लोक जे पण कोणी तुम्हाला खूप त्रास देतात, असह्य वेदना होतात तुम्हाला. पण काय करणार? तर ह्यांच्यासाठी हा एक उपाय जो आहे जो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि ह्या उपायाने नक्कीच तुमचा जो त्रास आहे तो कमी होईल. हा उपाय कधी करायचा आहे तर बघा, हा उपाय जो असतो म्हणजे कुठलेही उपाय तुम्ही शुक्ल पक्षात केले तर ते लवकरात लवकर तुम्हाला फलदायी ठरतात. आता शुक्ल पक्षच चालू आहे. सुरुवातीचे 15 दिवस कृष्ण पक्ष असतो आणि त्याच्यानंतरचे 15 दिवस महिन्यातले शुक्ल पक्ष असतो. शुक्ल पक्ष चालू झालेला आहे आणि शुक्ल पक्षाच्या तुम्ही कुठल्याही दिवशी शक्यतो हा जो उपाय आहे तुम्ही मंगळवारी, गुरुवारी आणि शुक्रवारी हा उपाय तुम्ही करू शकता. काय करायचं सांगते का? या उपायाला एक छोटीशी पोटली आपल्याला लागणार आहे. कुठल्याही प्रकारची चालेल, लाल, पिवळी, तुमच्याकडे कुठल्याही प्रकारची छोटीशी पिशवी असेल तरी चालेल, किंवा अगदी छोटासा कपडा घेऊन त्याची पोटली तयार केली तरीही चालेल. आता त्याच्यानंतर तुम्हाला एखादी तुमच्या घरात चांदीची अंगठी असेल किंवा चांदीच्या तारेचा तुकडा असेल तो घेतला तरीही चालेल. बघा, चांदी ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि असं म्हटलं जातं चांदी जे लोक धारण करतात, ज्याला कुठेही सांधा नसतो, बिना सांध्याची चांदी जिकडे धारण केली जाते त्यांचा शुक्र ग्रह मजबूत होत असतो. आता ही चांदीचा तुकडा किंवा चांदीचा तार आपल्याला जी असेल ती घ्यायची, अगदी छोटीशी असेल तरीही चालेल. आता त्याचबरोबर 21 बडीशेपचे दाणे आपल्याला लागणार आहेत. बघा, 21 बडीशेपचे दाणे घ्यायचे आहेत, चांदीचा तुकडा घ्यायचा आहे आणि हे सर्व पोटलीत भरायचं आहे. ही पोटली आपल्याला आपल्या देवघराच्या समोर एखाद्या डिशमध्ये ठेवली तरी चालेल. त्याला हळदी कुंकू धूप ओवाळा. त्यानंतर तुम्ही तिथेच बसून देवाला आणि प्रार्थना करा की हा उपाय तुम्ही कशासाठी करता. तुम्हाला त्रास देतो त्या बॉससाठी, की तुम्ही आजूबाजूला फिरतात त्या समाजात तुम्हाला खूप त्रास देतात, तुम्ही अपमानित होता अशा लोकांसाठी, की तुम्हाला घरातलीच व्यक्ती खूप त्रास देते त्याच्यासाठी, किंवा तुम्हाला तुमचा नवरा अतिशय त्रास देतो, तुमची मुलं तुम्हाला अतिशय त्रास देतात, टॉर्चर करतात, अशा लोकांसाठी कोणासाठी उपाय करता ते तुम्ही लिहा. किंवा तुम्ही बाहेर जात असताना तुम्हाला समजा ही पोटली काही चांगल्या कामासाठी सोबत न्यायची असेल तरीही तुम्ही अशा प्रकारची पोटली तयार करून घेऊन जाऊ शकता. आता तुम्ही असं म्हणत ही प्रार्थना करा. 2 मिनिटे तरी चित्त एकाग्र करून नंतर प्रार्थना करा. बघा, आपण चित्त एकाग्र नसेल तर कितीही प्रार्थना करा त्या देवांपर्यंत पोहोचत नसतात. त्यामुळे चित्त एकाग्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतरच तुम्ही हा उपाय करा. आता तुम्ही हा उपाय केल्याच्या नंतर केव्हा तुम्ही हा उपाय कराल त्याच्या जेव्हापासून उपाय केला त्यापासून दुसऱ्या दिवसापर्यंत ही पोटली आपल्या देवघरातच ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी उठल्याच्या नंतर ही पोटली आपल्या सोबतच ठेवायची आहे. पूर्ण दिवस आपल्या सोबत ठेवायची आहे. तुम्ही जेव्हा कुठे बाहेर जाणार असाल किंवा तुम्ही महत्त्वाच्या कामासाठी काहीतरी बाहेर जाता किंवा पूर्ण दिवस तुम्ही घरात असता तर घरातल्या घरात सुद्धा तुमच्या सोबत ठेवा. रात्री झोपताना पुन्हा ही पोटली आपल्या देवघरातच ठेवायची आहे. असा हा उपाय तुम्हाला व्यवस्थितपणे करायचा आहे. हा उपाय कोणीही करू शकतो. महिला असेल तर आपल्या पिरियडचे दिवस असतात तेवढे दिवस स्किप करायचे आणि त्यानंतरच हा उपाय करायचा. तर आजचा छोटासा उपाय ज्याने तुमच्या सर्व अडचणी दूर होतील, तुमच्या समाजात मान सन्मान तुम्हाला मिळेल, तुमच्या सर्व गोष्टी तुमच्या मनासारख्या घडून येतील. फक्त ह्या 2 गोष्टी जवळ ठेवा. घरातली प्रत्येक व्यक्ती जी तुम्हाला त्रास देत असेल ती तुमच्या जवळ येईल, तुमच्या जवळ येऊन बोलू लागेल. प्रत्येक व्यक्तीला तुम्ही आवडू लागाल, म्हणजे तुम्ही सांगितलेल्याच गोष्टी सर्व काही ठीक आहेत असं वाटत राहील आणि तुमची अट्रॅक्शन पॉवर वाढेल. आजचा छोटासा उपाय, कालसुद्धा अतिशय सुंदर मी उपाय सांगितले, नक्की जाऊन पाहू शकता. आजचा उपाय तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत.